संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। काल अंतरवाली सराटीमधून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचं सांगितलं। या उपोषणाला अद्यापही सरकारकडून परवानगी मिळाली नसली तरी आज मनोज जरांगे पाटील काय करतायत हे पाहावं लागेल। माझं ठाम आहे, मी कायदा मानतो, घटना मानतो। मला घटनेनं अधिकार दिला, परवानगीनं नाही अधिकार दिला। मला घटनेनं अधिकार दिलेला आहे, जनतेला अधिकार दिलेला आहे की आपण शांततेत आंदोलन करू शकता आणि ते शांततेचं आमरण उपोषण मी करतो। मी आता घटनेला मानायला लागलो, ते कायदा चालवून घेणाऱ्याला मानत नाही। मी जो कायदा चालवायला मराठ्यांनीच त्या पदावर बसविला तो मात्र पायदळी कायदा तोडवायला लागला आहे। 4 तारखेला आचारसंहिता होती, मी आचारसंहितेचा सन्मान केलेला आहे। मी 8 तारखेला उपोषण पुढं ढकललं। पुन्हा तुम्ही नाकारणार असाल तर तुम्ही नाकारलेल्या परवानगीला मानत नाही। मी कायद्याला मानतो, कायद्यानं मला अधिकार दिलेला आहे, घटनेनं मला दिलेला आहे। मी उद्या 8 जूनला सकाळी 10 वाजता आमरण उपोषणाला बसणारे, मी हटणार नाही। जे काय सरकारनं, मुख्यमंत्र्यानं, गृहमंत्र्यांनी ठरवलं असेल आम्हाला पुन्हा हल्ला करायचा, गोळ्या घालायच्या, तर मी बलिदान मराठ्यासाठी द्यायला तयार आहे। तुम्हाला जो हल्ला करायचा तो करा, पण मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय हटवू शकत नाही। आतापर्यंत पाटील तुम्हाला उपोषणाला विरोध होत नव्हता, मात्र परिसरातली आणि गावातील लोक उपोषणाला विरोध करतात, त्याचं काय होतं? आता ते काय असतं, मला आता त्या विषयावर बोलायचंच नाही, कारण ते त्याला दोष देऊन उपयोगच नाही। सरकार ठरवून करतं, आम्ही करू शकतो ना, आम्ही निवेदन देऊ शकतो। मग निवेदनाला निवेदन त्यांनी जर दिलं तर आम्ही कलेक्टरला देऊ शकतो, दे आता परवानगी, त्यांच्यापेक्षा एक सही जास्त देऊ, बहुमतच पाहिजे असेल तुम्हाला तर। हे बघा, अशाने जातीय सलोखा कसा शांत ठेवायचं म्हणता तुम्ही? शांतता राहिली पाहिजे, जातीय तुम्हीच देणार, तुम्हीच जातीवाद करणार, मराठ्याचं आंदोलन होऊ नये म्हणून, आणि तुम्हीच प्रश्न विचारणार, जातीय तेढ निर्माण व्हायला लागला, आणि देणार तुम्हीच की मराठ्याचं आंदोलन होऊ नये म्हणून। म्हणजे मोडायला आंदोलन निघालात तुम्ही आणि आम्हाला शिकवणार जातीय तेढ, आणि देणार तुम्ही। काय भाषण, काय सल्ले द्यायला लागले, आणि काय मार्ग काढायला निघालात। याने मार्ग निघतो जातीय तेढाचा, देणार तुम्हीच। आणि इथून आंदोलन अंतरवाली सुरू 15 किलोमीटरच्याला काय त्रास व्हायला लागला, त्याचं काय दुखायला लागलं तिथं, आणि ते विरोध आम्ही ग्राह्य धरलेला आहे। ओबीसी विरोधात जाणार हे आम्ही ग्राह्य धरलेलं आहे, पण नेत्याचं ऐकणार आहे फक्त। गाव खेड्यातला ओबीसी आजही आमच्यासोबत आहे, उद्याही राहणार आहे, आणि भविष्यात आम्ही दोघे एकमेकाच्या सोबतच। गाव खेड्यातल्याचा काही संबंध नाही, हे नेते ओबीसीचे घडून आणतात, त्याच्यामुळं त्यांचा तर विरोध असणारच आहे, आणि हाही सुद्धा पहिल्यापासून। त्यामुळं आंदोलन बंद करायचं आम्ही अजिबात करत नाही। सगळं गाव एकीकडे, काही टेन्शन नाही, मला गाव इथून हलू देत नाही। त्याचबरोबर गावासंदर्भात गृह विभागानं असं सांगितलेलं आहे की उपोषणाबाबत आपण अंतरवली ग्रामपंचायतचा ग्रामसभेची संमतीचे पत्रसुद्धा सादर केले नसल्या कारणाने ते कारण त्यांनी हे केलेले। ग्रामपंचायत अंतरवली सराटी ग्रामसभेचं ठराव किंवा कागदपत्र संमत नाही केल्यामुळं नाकारतोय म्हणून। 10 महिने काय कानात बिड्या होत्या का तुमच्या? काय शेंगा खात होतात काय तिथे? 10 महिन्यात नाही दिसलं ग्रामपंचायतचं काय लिहून घ्यायचं होतं तुला नाकारायला? कायदा चालवायला निघाला त्या टायमात झोपले होते का? आताच कसं काय पाहिजे तुम्हाला? हे सरकारचं ठरवून षडयंत्र आहे, मराठ्यांना कळालंय। तहसीलदारनं येणं, त्या निवेदन मागणं, आम्ही देणं, हे आंदोलन स्थगित आहे। स्थगित केलेलं आंदोलनाला परवानगीची गरज नाही, पण मी कायद्याचा सन्मान करतोय म्हणून मी स्थगित केलेलं आंदोलनाची तरीही माहितीसाठी तुम्हाला निवेदन दिलं होतं प्रत्येक वेळेस, त्यावेळेस तुम्ही नाही दिलं। आता का बरं? काय कारण? आंदोलनाची तरीही माहितीसाठी तुम्हाला निवेदन दिलं होतं प्रत्येक वेळेस, त्यावेळेस तुम्ही नाही दिलं। आता का बरं? काय कारण आहे? स्थगित केलेल्या आंदोलनाला गरज नाही, आणि तुम्ही नाकारलं तरी बी मी कायद्याला मानतोय, संविधानाला मानतो, मला अधिकार दिलेला मी बसणार। तुम्ही 4 तारखेला मला सांगितलं होतं आचारसंहिता आहे, मी कायद्याचा सन्मान केला, आलेल्या DSP साहेबाचा सन्मान केला की ठीक आहे म्हणलं, 4ला आचारसंहिता आहे, कायद्याचं पालन केलं पाहिजे, मी सन्मान केला, 8ला केलं। तुम्ही बार नाकारता, कायद्याचा गैरवापर तुम्ही करणार, आणि आम्हाला म्हणणार तुम्ही कायदा पाळीत नाही, तर हे मान्यच नाही मला। मला अधिकारी बसण्याचा, मी उद्या बसणार आहे, इकडं नाकारलं तरी बसणार आहे, परवानगी दिली तरी बसणार आहे। हे देवेंद्र फडणवीस चांगलं काम नाही करायला तुम्ही, शिंदे साहेब तुम्ही सुद्धा नाही।
तुम्ही नजरेतून उतरू नका मराठ्यांच्या आणखीन तरी. दोघांनाही सांगतो, मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका, आंदोलन मोडायच्या मागं लागू नका. या आंदोलनाला पहिल्यापासून परवानगी स्थगित केलेलं आमरण उपोषण सुरू आहे. तुम्ही डाव रचू नका विनाकारण. आणि जातीय तेढ काही निर्माण होत नाही कुठं. जातीय तेढाचा काहीच संबंध नाही, काहीच संबंध नाही. आणि मराठा समाजालाही माझं हात जोडून आव्हान आहे, तुम्ही आंतरवालीकडं यासाठी येऊ नका. शेतीचे कामं आहेत, आपलं शेतकरी वर्ग जास्त आहे, आपला तोटा होता कामा नाही. आधी पाऊस पडलेला आहे, पिकं लावून घ्या. इकडं येऊन आपलं शेत तिकडं पडक पडलं नाही पाहिजे, वाटलं नाही झालं पाहिजे. इकडं मी आहे, मी लढायला खंबीर आहे इकडं तुमच्या वतीनं. मी इथं जीव गेला, बलिदान गेलं तरी मी लढायला खंबीर आहे, काहीच काळजी करू नका. इकडं यायचं नाही याचा अर्थ का तुम्हाला येऊ नका म्हणत नाही, कामं सोडून कुणी यायचं नाही. संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी रोहित दळवी, अंतरवाली सराटे. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.